आता तुम्ही तसे प्रॉपर पुण्यातले. पण आता ह्याची सुरुवात नक्की कधी झाली? मग तुम्ही साउंड रेकॉर्डिस्ट म्हणूनच याच्यामध्ये इन आला, की कोणाचं नक्की कोणाला गुरु मानलं किंवा कोणाची हां. गोष्ट पाहिली तेव्हा इम्पॅक्ट पडला, की अरे हां, मी हे काम केलं पाहिजे वगैरे? मी साधारणतः मी 8वीत होतो, 8वी-9वी च्या आसपास. हां, हां. मी साधारणतः आता या गोष्टीला 30-32 वर्ष झाली या लाईनीत असताना. बरोबर, बरोबर. भाई डोळे म्हणून, लक्ष्मीकांत डोळे म्हणून माझे गुरु आहेत ते. मी त्यांच्याकडं व्ही-एच-एस म्हणजे लग्नमुंजीचं वगैरे हो. जे असतं तो पहिले तर कॅमेरा. बीटा कॅमेरा आणि हां, कॅसेट्स म्हणजे असायचे. तो व्ही-एच-एसचा मोठे कॅमेरा एच-एस. असायचा त्यावेळेस. हां. तो त्याच्यावरती मी शूट करायला मी ते लाईट धरायला पहिल्यांदा गेलो. काही एक साधारणतः 6 महिने, वर्षभर लाईट धरली. मग नंतर हळू-हळू एक 10 मिनिटं कॅमेरा ऑपरेट केला. मग नंतरून कंटिन्यू कॅमेरामन म्हणून जवळ-जवळ 3 वर्ष केलं. नंतरून त्यानंतर 2 वर्ष ॲज अ एडिटर म्हणून केलं. त्यात मी माझ्या भाई डोळ्यांचा स्वतःचा स्टुडिओ होता जोशी बंधू कार्यालयात. तिथं त्यांचं यूमॅटिक, बीटा वगैरेचा सेटअप होता. त्यावेळेस ते रेकॉर्डर वगैरे एवढे मोठे असायचे. म्हणजे ते रेकॉर्डिस्टनीच ते समजा चॅनलला गेला थोडक्यात एखादा एपिसोड्स असेल किंवा एखादा हे असेल, तर त्याची जबाबदारी म्हणजे कॅमेरातून आउट फक्त येत होतं आणि आमच्या रेकॉर्डरला ते छापलं जायचं आणि आमचं साउंडचं पण त्याला छापलं जायचं एकत्र. ऑडिओ आणि व्हिडिओ एकत्र असायचा त्यावेळेस. मग तो व्हिडिओ तो चेक करताना कंपल्सरी चेक असं करायचं, की एखादा ड्रॉपआउट गेला, म्हणजे एक ग्लिच म्हणतो आपण आजच्या जमान्यात त्याला. आम्ही पूर्वी त्याला ड्रॉपआउट म्हणायचो. तो गेला असा कॅसेटचा ड्रॉपआउट म्हणायचो. तर आम्हाला तो चॅनलवाले तर डायरेक्ट म्हणजे ₹5,000 कट, ₹2,000 कट कारण हं. का त्यांचं ते कारण का ते चॅनलचं नाव खराब व्हायचं म्हणून त्यांनी ते रूल्सच होते माहिती आहे सगळ्यांनाही. त्यामुळे ते आमची एवढी जबाबदारी असायची, की तुमचा व्हिडिओ पण बघायचा, आमचा ऑडिओ पण बघायचा, त्यात ऑपरेटिंग करायचं, त्यात स्पेसिफिक काय चुकीचं झालं असेल चुकून कॅमेराकडनं ड्रॉपआउट आला, हं. तर आर्टिस्टला मग परत आमचं काम होतं सांगायचं. मग भले डिरेक्टरला नाही पटलं तरी आम्हाला तर सांगणं भाग होतं. मग डिरेक्टरला करावंच लागायचं त्या गोष्टी. बरोबर. म्हणजे ॲज अ रेकॉर्डिस्टवरती पण तुमचा डिरेक्टर जबाबदाऱ्या तेवढ्या आहेत. जबाबदारी होती त्यांची, की बाबा नाही बाबा करावंच लागायचं ते अशा पद्धतीने. नक्की, नक्की. आणि मग मग आता बऱ्याच वेळा नंतर आता आम्ही पाहतो म्हणजे तुम्ही मला वाटते हे अस्मिता चित्रा असेल, संजय बरोबर. सुरकर असेल, बरेच पुढे तुमचा तो प्रवास हां, मी सुरू झाला. आता म्हणजे भाई डोळ्यांकडं मालिका नक्की कुठल्या-कुठल्या केल्या आपण हां, काही? मी भाई डोळ्यांकडे असताना साधारणतः भाई डोळ्यांकडे एक 5-6 वर्ष जवळ-जवळ काम केलं मी. तिथंच मी सगळं कॅमेरामन शिकलो, ल्युमॅटिकचा, हाय बँडचा, लो बँडचा, एडिटिंग शिकलो. मग नंतरून काही काळानंतर स्मिताताई आणि म्हणजे स्मिता तळवळकर आणि संजय सुरकर हे भाई डोळ्यांचे चांगले मित्र होते. तर ते ऑफिसला यायचे वगैरे, भेटी व्हायच्या. मग स्मिता तळवळकरांनी अस्मिता चित्र बऱ्यापैकी चालूच झालं होतं आधी त्यांचं आणि मग स्वतःचं इक्विपमेंट्स घेतलं त्यांनी. न्यूमॅटिकचे कॅमेरे, रेकॉर्डर, मिक्सर, माईक्स वगैरे सगळे. पण त्यांचा एक ऑपरेट करणारा किंवा एक टेक्निशियन म्हणतोय, अशा पद्धतीने कोणीच नव्हतं, की जेणेकरून तो करेल ऑपरेट वगैरे आणि बघेल वगैरे. मग मला त्यांनी विचारलं, मग भाईडोळे म्हणले, की "जा तू, मग तू तिथं शिक." मग मी मुंबई केलं त्यावेळेस त्या पिरियडमध्ये. मग मी आहट वगैरे करायचो, कन्यादान वगैरे बऱ्याच मग हिंदी सीरियल वगैरे केल्या. हं. मग त्यावेळेस ॲज अ टेक्निशियन म्हणून काम केलं. मग नंतर 2-4 वर्ष केल्यानंतर मग हळू मग मला अवंतिका सीरियल त्यावेळेस स्मिता तळवळकरांची जवळ-जवळ 350 एपिसोड. 3.5 वर्ष जवळ-जवळ करत होतो. 750 एपिसोड वगैरे केले मी ते त्यावेळेस. मग त्यानंतर थोडंसं मला हे झालं, की बाबा एक ते एक सीरियल करणारा किंवा एक योगेश हा फक्त स्मिता तळवळकरांकडेच करतो. असा सगळ्यांचा मला गैरसमज झाला. मग हं. थोडंसं मला त्यावेळेस थोडंसं अवघड गेलं. एक साधारणतः महिना 2 महिने मला लिटरली मला काम पण नाही मिळालं काही. कारण का हां. मी त्यावेळेस ठरवलं होतं, की करायचं तर मी इंडिपेंडंट म्हणजे नॉट एक कंपनी म्हणून करायचं किंवा मला एक करायचं तर सगळीकडनं करायचंय हे असं, की मी रेकॉर्डिस्ट म्हणूनच करणार. मग संजय ठुबे आपले पुण्याचे प्रोडक्शन मॅनेजर आहेत. मग त्यांनी मला ऑलरेडी संजय ठुबे हे अस्मिता चित्रमध्ये प्रोडक्शनचं करायचे ई-पी म्हणूनच सगळे. मग त्यांनी मला चान्स दिला. मग नंतर त्यांना पण मी गुरु मानतो मी आजपर्यंत पण अजूनही. त्यांच्यामुळं मला पुढे ही भेटली, हं. प्रगती भेटली. आणि नंतर आता गेले 15 वर्ष आले ॲज अ माझी घरची लक्ष्मी तर माझ्या लक्ष्मी आहेच आहे. प्लस ही बरोबर आहे. माझी बिझनेसची लक्ष्मी मला हो. भेटली नक्की, 15 नक्की, वर्ष आले. नक्की. हां. ही जवळ-जवळ आता सगळा सेटअप वगैरे सगळी सांभाळते शशिकला. मग आम्ही दोघं मिळून जवळ-जवळ आता आमच्याकडे जवळ-जवळ 18 माईक्स वगैरे म्हणजे समथिंग 3 पिक्चर आम्ही एकत्र करू करू शकतो. शकतो. असे इक्विपमेंट्स वगैरे गोळा करून आम्ही केलेले आहेत त्या